हल्ली मला एका वेगळ्याच विषयावर चिंता वाटायला लागली. म्हणजे आपल्या रोजच्या खाण्यातल्या काही भाज्या, दोडका, गवार, पडवळ, चाकवत, लाल माठ, तांदळी अशा भाज्यांच्या फक्त भाज्याच बनतात. म्हणजे इतर काही भाज्यांप्रमाणे कोबी, गाजर, फरसबी, फ्लॉवर, बटाटा, पालक यांच्याप्रमाणे त्यांना कुठल्याही स्नॅक्समध्ये वापरता येत नाही किंवा चायनीजमध्ये वापरता येत नाही, यांचे पराठे करता येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा घरातील मुलांना या भाज्या खाणं माहीतच नाही. म्हणजे त्यांचे आईवडील जरी त्या भाज्या खात असले तरी ती मुलं ती भाज्या खात नाहीत. आणि अशा भाज्या ज्या इतर पदार्थांमध्ये वापरल्या जातात त्या भाज्या ते खातात, कारण की त्यांच्या भाज्या बनत नाहीत. मग या भाज्या ज्या फक्त भाजीतच वापरल्या जातात, ज्यांची फक्त साधी भाजीच बनते, जी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायची असते, त्या भाज्या या मुलांना कशा माहीत होणार? या मुलांचं एक जाऊ देत, पण त्यांच्या पुढच्या जनरेशनच्या मुलांना तर या भाज्या समजणारच नाहीत, कारण त्यांच्या आईवडीलच त्या भाज्या घरी आणणार नाहीत आणि खाणार नाहीत. त्यामुळे मला ह्या अशा भाज्यांबद्दल आता काळजी वाटायला लागली आहे. हळूहळू या भाज्यांना इतका डिमांड कमी होईल की त्या भाज्या पिकवणं शेतकरी सुद्धा बंद करतील की काय, असं कधी कधी वाटतं. जसं आता शेवग्याचं मोरिंगा सूप बनवून शेवगा मुलांच्या पोटात जायला लागलाय किंवा मुलांनी तो ऍक्सेप्ट केलाय, तशाच इतर या साध्या भाज्यांच्या सुद्धा काही काही नवीन रेसिपी शोधणं गरजेचं आहे, जेणेकरून या जनरेशनच्या आणि पुढच्या जनरेशनच्या मुलांची त्या भाज्यांशी निदान ओळख तरी राहील. बघूया विचार करून.